Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपर घोटाळ्यात सापडू नये म्हणून मनीषा हवालदारनं अनेक शक्कल लढवल्या, पण शेवटी सीबीआयच्या जाळ्यात अडकलीच. हवालदारला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत. पण मनीषा हवालदारने पुरावे मिटवण्यासाठी काय काय केलं, तिला कोणी मदत केली आणि एवढं करूनही हवालदार कशी अडकली, हेच या व्हिडिओतून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. सीबीआयनं पुण्यातून मनीषा हवालदारला अटक केली आणि राज्यभरात चर्चेची राळ उडाली. या प्रकरणात तिसऱ्या मनीषावर कारवाई होताच पेपर फुटीतलं कनेक्शन ही दिसून आलं. पुण्यातील विद्या प्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदारच्या अटकेमुळे घोटाळ्यातील कनेक्शनवरही बोललं जाऊ लागलं. पण मनीषा हवालदार प्रचंड शातीर होती. पेपर फुटीचे पुरावे मागे राहू नयेत म्हणून तिनं विशेष खबरदारी घेतली. तरीही सीबीआयनं कसून चौकशी केली असता हवालदारने पेपरमधील प्रश्न लीक करताना केलेले अनेक कारनामे उघड झालेत. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आले ते देखील बघा. हवालदारने पेपर फुटीचे लेख्याने डिजिटल पुरावे नष्ट केले. बायोलॉजीच्या प्रोफेसर मनीषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग, व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट केले. नीट परीक्षेतील फिजिक्सच्या स्वतः तयार केलेल्या नोट्स जाळून टाकल्या. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा हाती कोणताही पुरावा लागू नये याची खबरदारी घेतली. त्यामुळेच आता सीबीआयकडून तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. हवालदारने पतीच्या फोनवरूनही प्रश्नसंच मनीषा मांढरेला पाठवले. त्यामुळे पतीच्या फोनवरून पाठवलेल्या मेसेजमुळे तपासाला आता दिशा मिळू शकते. कारण सीबीआयचं पथक मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतंय. कसून चौकशी करताना मनीषा हवालदारने सीबीआय समोर कोणती कबुली दिली आहे ते देखील पाहूयात. स्वतः प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तयार करून व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट केले. प्रिंट केलेले प्रश्न खास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. NTA केमिस्ट्रीच्या तज्ज्ञ डॉक्टर सुजाता काळेच्या सांगण्यावरून फिजिक्सचे प्रश्न स्मरणशक्तीच्या आधारे भाषांतरित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. सहआरोपी मनीषा मांढरेच्या विनंतीवरून हेच प्रश्न व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आले. प्रश्न पाठवण्यासाठी स्वतःचा आणि पतीच्या मोबाईलचाही वापर केला. शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत संगणकावरून प्रश्नांचे फोटो प्रिंट करून दिले, अशी कबुलीच मनीषा हवालदारने सीबीआयच्या चौकशी दरम्यान दिली आहे. सीबीआयचं पथक मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या लिंक जोडण्याचा प्रयत्न करतंय. पण पुरावे नष्ट करूनही मनीषा हवालदार तपास यंत्रणांच्या रडारवर कशी आली ते देखील पाहूयात. सीबीआयने आतापर्यंत शिवराज मोटेगावकर, PV कुलकर्णी, मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची कसून चौकशी केली. यातीलच आरोपी मनीषा मांढरेच्या चौकशीवेळी सीबीआय टीमच्या कानी आणखी एका मनीषाचं नाव आलं. अधिक तपास केला असता पेपर फुटीत मनीषा हवालदारचा हात असल्याचा मांढरेसोबत संगनमतानं प्रश्न लीक केल्याचा संशय निर्माण झाला. त्यानुसार सीबीआयनं शुक्रवारी पुण्याच्या सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास सोसायटी गाठली. पथकानं हवालदारच्या घराची झाडाझडती घेतली. कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयनं हवालदारला अटक केली. याचवेळी घरातून आणि शाळेतून CCTV फुटेज, मनीषा हवालदार जो कॉम्प्युटर वापरायची त्याचे हार्ड डिस्क आणि काही कागदपत्रही सीबीआयच्या हाती लागलीत. या सगळ्यांचा तपास केला असता हवालदारचे कारनामे समोर आले. झाडाझडती घेताना हवालदारच्या घरातून सीबीआयच्या हाती काय काय लागलं होतं त्यावरती एक नजर टाकूयात. हवालदारच्या राहत्या घरी फिजिक्सच्या 23 पानांच्या हस्तलिखित नोट्स मिळाल्या. नीट UGच्या विविध मूळ प्रश्नपत्रिका आढळून आल्या. मराठी इंग्रजी मास्टर सेट M2 कोडची प्रश्नपत्रिका दिसली. हिंदी इंग्रजीमधील प्रश्नपत्रिका आढळून आल्या. NTA कडून देण्यात आलेली उपस्थिती प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांच्या प्रतींसह रोख रक्कम देखील सीबीआयला आढळून आली. त्यामुळे सीबीआयचा संशय खरा ठरला आणि पुण्यातून आणखी एक मनीषा नीट पेपर फुटीच्या प्रकरणात जाळ्यात अडकली. या व्हिडिओत इथंच थांबूयात. मनीषा हवालदारसह इतर आरोपींना कडक शिक्षा होईल का? हवालदार नंतर सीबीआयच्या रडारवर आणखी कोण असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Xवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.